श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील का? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होईल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होणार का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात निर्माण झालेला तणाव कमी होईल का? आरोग्य आणि मानसिक शांततेच्या दृष्टीने हा काळ कसा राहील? चला जाणून घेऊया वृश्चिक राशीचे या पंधरवड्याचे सविस्तर राशी भविष्य. हा काळ वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी बदल, आत्मपरीक्षण आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली घालमेल हळूहळू कमी होईल आणि काही गोष्टींबाबत स्पष्टता मिळू लागेल. तुमच्या आयुष्यातील काही व्यक्ती, काही घटना किंवा काही निर्णय भविष्यातील दिशा ठरवणारे ठरू शकतात. या काळात भावनांवर नियंत्रण ठेवून घेतलेले निर्णय अधिक लाभदायक ठरतील. तुमच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा योग्य परिणाम दिसू लागेल. काही अडथळे आले तरी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता तुमच्यात असेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा आणि काही प्रमाणात परिवर्तन घडवणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्या कठीण वाटल्या तरी त्यातून तुमची कार्यक्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे निरीक्षण करत असतील, त्यामुळे प्रत्येक काम काळजीपूर्वक पूर्ण करणे आवश्यक राहील. कार्यालयातील काही राजकारण किंवा मतभेदांपासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन दिशा दाखवणारा ठरू शकतो. एखाद्या नवीन प्रकल्पाची सुरुवात, नवीन ग्राहकांशी संपर्क किंवा जुन्या व्यवहारांमधून फायदा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन आणि व्यावसायिक धोरणामध्ये केलेले बदल सकारात्मक परिणाम देऊ शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांनी सर्व व्यवहार पारदर्शक ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धकांपेक्षा वेगळा विचार केल्यास तुम्हाला चांगले यश मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा काळ सावधगिरी आणि संधी या दोन्ही गोष्टी घेऊन येऊ शकतो. काही थांबलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून लाभ मिळू शकतो. अचानक एखादी आर्थिक संधी मिळू शकते, ज्यामुळे भविष्यातील आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र या काळात अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. कुटुंब, आरोग्य किंवा घराशी संबंधित काही खर्च समोर येऊ शकतात. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना काळजी घ्या. आर्थिक बाबतीत घेतलेले शहाणपणाचे निर्णय पुढील काही महिन्यांसाठी फायदेशीर ठरतील. बचत आणि गुंतवणूक यामध्ये संतुलन राखणे आवश्यक राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. नातेसंबंधांच्या बाबतीत हा पंधरवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. जोडीदारासोबत काही गंभीर विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात असणाऱ्या व्यक्तींना नात्यात अधिक विश्वास आणि स्थैर्य जाणवू शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. कामाच्या व्यापामुळे किंवा गैरसमजामुळे निर्माण झालेला दुरावा कमी होऊ शकतो. काही व्यक्तींना विवाह किंवा साखरपुड्याशी संबंधित शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. नात्यातील प्रामाणिकपणा आणि विश्वास हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण काही प्रमाणात भावनिक असू शकते, पण शेवटी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल. घरातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला दुर्लक्षित करू नका, कारण त्यातून महत्त्वाचे मार्गदर्शन मिळू शकते. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरासाठी घेतलेले निर्णय भविष्यासाठी लाभदायक ठरतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष जागरूक राहणे आवश्यक आहे. मानसिक ताण, चिंता आणि जास्त विचार करण्याची सवय यामुळे थकवा जाणवू शकतो. झोपेची कमतरता आरोग्यावर परिणाम करू शकते. पचनसंस्था, रक्तदाब किंवा शरीरातील ऊर्जा कमी झाल्याची भावना काही व्यक्तींना जाणवू शकते. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम यामुळे मोठा फायदा होईल. संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक राहील. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी विश्रांती घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासातील एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. शिक्षक आणि मार्गदर्शकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. या काळात सातत्य राखणे सर्वात महत्त्वाचे राहील. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, प्रशिक्षण किंवा करिअरशी संबंधित संधी मिळू शकतात. आत्मविश्वास आणि चिकाटी यामुळे यशाचा मार्ग अधिक सोपा होईल. प्रवास. या पंधरवड्यात काही अनपेक्षित प्रवास घडू शकतात. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरू शकतो. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यातील संधी निर्माण होऊ शकतात. नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा नवीन ठिकाणी स्थायिक होण्याबाबत चर्चा होऊ शकते. काही व्यक्तींना परदेशाशी संबंधित संधी मिळण्याची शक्यता आहे.
प्रवासादरम्यान मिळालेली माहिती पुढील काळात महत्त्वाची ठरू शकते. आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती. या काळात तुमचे मन अध्यात्माकडे अधिक आकर्षित होऊ शकते. धार्मिक कार्य, जप, ध्यान किंवा प्रार्थना यामध्ये मन रमू शकते. अनेक दिवसांपासून मनात असलेले काही प्रश्न हळूहळू सुटताना दिसतील. आत्मपरीक्षण करण्याची आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. सकारात्मक विचारसरणीमुळे आत्मविश्वास वाढेल. काही व्यक्तींना एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. विशेष सूचना: रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्टीमागील सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्ण सावधगिरी बाळगा. इतरांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. संयम आणि शांतता राखल्यास अनेक समस्या आपोआप सुटतील. उपाय: दररोज भगवान शिवाची पूजा करा. ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी लाल मसूर डाळ किंवा गूळ दान करणे शुभ राहील. वृश्चिक राशीसाठी हा पंधरवडा जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टींना नवी दिशा देणारा ठरू शकतो. या काळात तुमची जिद्द, आत्मविश्वास आणि परिस्थितीशी लढण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. काही जुन्या समस्या संपुष्टात येतील तर काही नवीन संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील. करिअर, आर्थिक व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये संयम आणि योग्य नियोजन ठेवल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. एकूणच हा काळ स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा, चुका सुधारण्याचा आणि भविष्यातील प्रगतीसाठी भक्कम पाया घालण्याचा ठरेल. धन्यवाद.